आपण दिवसभरातल्या चर्चेतल्या बातम्यांचा आढावा घेऊया। पहिलीच बातमी आहे अर्थातच गॅस कमतरतेची। या गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांवर आता थेट चुलीवर अन्न शिजवायची वेळ आली आहे। तर ज्यांच्याकडे चुलीचा पर्याय नाही असे हॉटेल्स बंद होण्याच्या मार्गावर आहेत। सिलेंडरला तुटवड्यामुळे आता गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं चित्र आहे। सरकारने घरगुती गॅसला प्राधान्य दिलं होतं, तरी सुद्धा सिलेंडरच्या तुटवड्यामुळे सर्वसामान्यांची ही चिंता आता वाढली आहे। दरम्यान या सगळ्या परिस्थितीचा फायदा घेऊन सिलेंडरचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार सुरू झालाय। मात्र हा काळा बाजार करणाऱ्यांविरोधात प्रशासन आता ऍक्शन मोडवर आलंय आणि काळा बाजार रोखण्यासाठी विशेष तपासणी मोहीम राबवली जाते। 13 वर्षांपासून कोमामध्ये असलेल्या हरीश राणा याला इच्छा मरणाची सर्वोच्च न्यायालयाकडून परवानगी दिली गेली आहे। निकाल देताना न्यायमूर्ती सुद्धा भावुक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। पहिलीच बातमी आहे घरगुती गॅस सिलेंडरसाठी। ग्राहकांना अगदी पहाटेपासून रांगेत उभं राहण्याची वेळ आली आहे, तर काही ठिकाणी 2 ते 3 दिवसांपासून रांगा लावून उभे राहायची वेळ आलेली आहे। इराण आणि इस्रायल तसंच अमेरिका यांच्या युद्धाचा फटका राज्यातल्या सर्वसामान्य गॅस ग्राहकांना बसू लागलाय। गॅस सिलेंडरचं बुकिंग होत नसल्यामुळे सामान्य नागरिक आता हैराण झालेत। विशेष म्हणजे गॅस बुकिंगच्या नियमात सुद्धा शासनानं बदल केलाय आणि आता 21 ऐवजी 25 दिवसांनंतर गॅस मिळणार आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे आणि गॅस मिळेल की नाही या चिंतेनं नागरिक आता एजन्सी बाहेर रांगा लावून उभे असलेले पाहायला मिळत आहेत। महिन्याचं बजेट कोलमडतंय ना, सगळ्याच वस्तू महाग झालेत, त्याच्यात गॅसचं पण तुटवडा तर आहेच। 2 जर सिलेंडर असतील तरी पण पुरत नाहीत ना, जास्त लोक असतील तर त्याचा परिणाम घरच्यांच्यावरही होणार आहे, कारण घरी जर सिलेंडर 1 किंवा 2 महिन्याला पुरणार नाहीये आणि ब्लॅक मार्केटमध्ये घेणं परवडणार नाहीये, तर मग करायचं काय सामान्य माणसाने। सकाळी पाणी तापवल्यापासून तर रात्री जेवण करेपर्यंत आपल्याला पूर्ण दिवस घ्यायची गरज लागते। तर अशा ह्याच्याने जर घ्यायचे दर वाढत गेले तर आम्ही सर्वसामान्य माणसांनी काय करावं। ही माझ्याकडे मोत झालेली आहे आणि मला अंडीची फार गरज आहे। हो, आणि त्यांनी बुकिंग सांगितली मला 24 तारखेला होईल तुमची बुकिंग। माझ्याकडे कार्यक्रम 16 तारखेचा आहे। मोबाईलवर बुकिंग करायचं सांगता हो, मोबाईलवर लागत नाही, हे टेक्निकल प्रॉब्लेम दाखवतो। म्हणजे सर्वसामान्य करायचं तरी काय, आज या उद्या या बोलतात, तिथे ऑफिसला गेल्यानंतर ते बोलतात बुकिंग संपली, इथे आल्यानंतर हे बोलतात की गॅस टाकी संपली। काय करायचं आता? 3 दिन से दौड़ रहे हैं। तिसरा दिवस है। हाँ, काय 3 दिन से मेरा बुकिंग है, अभी तक मिला ही नहीं। कल बोले परसों आओ, कल आओ, 3 दिन से बुकिंग है। घर में है सिलेंडर, क्या करूँ? काम छोड़ के आ रहा है, उधर लाइन में लगा हूँ। सिलेंडरची गाडी बोलते आज मला भेटणार नाही, सरळ सरळ मला बोलते मी 2-3 तास झाले इथे थांबतोय। पावती घेतली आहे 915 रुपये, 60 रुपये एक्स्ट्रा लागतात। आता घेतली मी थोडा वेळ झाला। आता म्हणतात सिलेंडरची टाकी तुम्हाला उद्या भेटणार आहे, आज तुम्हाला देणार नाही, गाडीच नाही म्हणते। आखातात युद्ध सुरू आहे आणि त्याच्यात झळा आता थेट महाराष्ट्रात जाणवू लागलेले आहेत। व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद झाल्यामुळे हॉटेल आणि रेस्टॉरंट व्यावसायिकांचं गणित कोलमडून गेलेलं आहे। गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे आता अनेकांनी आपापल्या हॉटेल्सला टाळं लावलंय, तर काही हॉटेल्स व्यावसायिकांनी यावर पर्याय शोधलाय। तात्पुरती व्यवस्था म्हणून हॉटेल चालकांनी कोळसा आणि लाकडाचा वापर केला, शेगडी बनवली आणि त्यावर पदार्थ बनवायला सुरुवात केली आहे। चुलीवरच्या शेगडीवर यापूर्वी या ठिकाणी सांबार बनवला जात होता। तर महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर इथं सुद्धा व्यावसायिक सिलेंडर कमी पडतायत। यामुळे काही हॉटेल व्यावसायिकांनी आता चुलीवरचं जेवण सुरुवात केली आहे। चुलीवर लाकडाचा जाळ केला जातो, पदार्थ बनवले जातात आणि व्यावसायिक ते पदार्थ विकतात। गॅसचा पुरवठा बंद आहे आणि म्हणून आता ही पर्यायी व्यवस्था आहे। मात्र ही व्यवस्था जास्त काळ चालणार नाही, चुलीवर जास्त काळ स्वयंपाक करता येणार नाही असं हॉटेल मालक म्हणतायत। सर, कालपर्यंत मला सिलेंडर मिळत होतं, पण आज मला एकही सिलेंडर मिळाला नाहीये आणि मला एवढा मोठा स्टाफ चालवण्यासाठी काहीतरी पर्यायी व्यवस्था करावं लागेल म्हणून ही चुलीची व्यवस्था केली। आणि आज सकाळपासून 7:30 वाजतापासून माझ्याकडे इथे पकोडा समोसा बनत आहे
आणि आता आणखी नाही मिळत, आणखी पुन्हा चुली वाढवावे लागेल मला. पण हे खूप दिवस काही चालणार नाही. ही पर्यायी व्यवस्था आतापर्यंत तर ठीक आहे, पण पुढे हे नाही चालू शकत. टालवाल्यांना सांगितलेलं आहे की आम्हाला जवळपास आता सध्यापुरते रोजच्या आम्हाला 40 एक 2 मन लाकडं लागणार आहे आम्हाला. तर त्यांना आम्ही ऑर्डर दिला आहे मानेवाडा घाटाजवळ की त्यांना आम्हाला तुम्ही थोडंसं लाकडं प्रोव्हाइड करा. आणि एक आरा मशीनवर आहे, त्यांना पण बोललो की तुमच्याकडले जे छोटं लाकूड असते तुकडा, तो पण आम्हाला लागेल. तर त्यांच्या 2 लोकांशी आम्ही बोललेलो आहे. तर पुणे शहरामध्ये नोकरीसाठी आणि शिकण्यासाठी काही व्यवसायासाठी येणाऱ्याच नागरिकांसाठी आता जेवणाची मेस सुरू असते. मात्र मेसला लागणारा व्यावसायिक गॅस सिलेंडर सध्या बंद आहे. त्यामुळे आता हे सगळे मेस चालवणारे चुलीवर स्वयंपाक करतायत, कशीबशी आपापली गरज भागवून घेतायत. मात्र उद्याची चिंता मात्र आजही कायमच आहे. 2 दिवसापासून करतोय आम्ही. बर पण LPG गॅसच मिळायचा बंद असल्यामुळे आम्ही हा पर्याय निवडलाय. बर किती मुली असतात तुमच्याकडे आमच्याकडे जवळ 220 मुली आहेत रोज? किती वेळेस जेवण सकाळी बनवतात? नाश्ता, दुपारी जेवण, संध्याकाळी जेवण, 3 टायमाचा स्वयंपाक केला जातो. बर आता काय गॅस पूर्ण संपलाय तुमचा? पूर्ण Dealer संपला. काय सांगतो? तुला गॅस नाहीच म्हणतो, येण्याचे म्हणजे गॅस मिळतच नाही, त्याच्यामुळे आम्हाला हा पर्याय निवडला. बरं, आणि हा किती दिवस झाले करताय आता चुलीवरती? 2 दिवस झाले. ही शहरांची व्यवस्था. तर यवतमाळमध्ये सुद्धा व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा आहे आणि व्यावसायिक सिलेंडर पुरवठा बंद झाला म्हणून अनेक हॉटेल चालकांनी लाकडाच्या भट्ट्या सुरू केल्या आणि आपापला व्यवसाय सुरू ठेवलेला आहे. सिलेंडर पुरवठा बंद झाल्यानं आता हे हॉटेल व्यावसायिक अडचणीमध्ये आलेले आहेत. आखातातल्या युद्धाची झळ घरातल्या किचनपर्यंत पोहोचली आहे आणि गॅस सिलेंडर मिळत नाहीये. त्यामुळे हॉटेल व्यवसाय बंद पडू लागलेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये एका साऊथ इंडियन डोसा सेंटरवर चूल पेटवून त्यांना डोसा बनवावा लागतोय. खूप त्रास होतोय सर. गॅस बंद झाला तर आम्हाला खूप त्रास होतोय. गरमी ही सगळी सहन करावं लागते आणि गॅसनं पूर्ण बघा आमचं चौकून आम्हाला भट्टी आहे लाकडांची, पूर्ण छाती जळती. खूप त्रास होतोय गॅस बंद झाल्याबद्दल. की आमचे पूर्ण सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 पर्यंत आम्ही असंच बसलेले आहे. गॅसवर आम्ही 21 डोसे काढतात, याच्यावर आम्हाला 4च डोसे काढावे लागते. चवीमध्ये काही बदल पडतो? चवीमध्ये तर काय सर, आता कस्टमर आता इतर जळणारच. गॅस कसा आपण तर कमी जास्त करू शकतात, याला काही कमी जास्त करू शकत नाही ना. आता गॅस सिलेंडरचा काळा बाजार करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई सुरू झाली आहे. युद्धामुळे मुंबईसह राज्यातल्या अनेक भागात कमर्शियल गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाला. आता यामुळे परिस्थितीचा गैरफायदा घेत काळा बाजार सुद्धा सुरू झालेला आहे. केवळ 2,000 मिळणारा कमर्शियल सिलेंडर आता थेट 4,000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. आणि या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं तपासणी मोहीम सुरू केली आहे. कमर्शियल गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांच्या अडचणीमध्ये भर पडली. 1,800 ते 2,000 रुपयांना मिळणारा हा कमर्शियल गॅस सिलेंडर आता 3,500 ते 4,000 रुपयांना विकला जातोय. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरचा सुद्धा काळा बाजार सुरू झाला. 900 ते 1,100 रुपयांपर्यंत मिळणारा हा घरगुती सिलेंडर आता 1,800 ते 2,000 रुपयांना विकला जातोय. दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरमध्ये अवैध गॅस रिफिलिंग सेंटरवर पुरवठा विभागानं छापा टाकला. छापा टाकून 87,000चा मुद्देमाल जप्त केला गेला. तर धुळ्यामध्ये प्रशासनाच्याच दक्षता पथकाकडनं काळा बाजार रोखण्यासाठी तपासणी केली जाते. नागपुरात तर अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं विशेष तपासणी मोहीम लागू केलेली आहे. नागपूरमध्ये विविध गॅस एजन्सी आणि गोडाऊनची अधिकाऱ्यांच्या पथकांकडनं पाहणी केली जाते. हमारी जो पुलिस है उसकी ड्यूटीज़ भी डिफाइंड है कि कोई होल्डिंग होने की अगर संभावना है कहीं भी तो वो चेक कर सकते हैं गोडाउन्स को, उसको ट्रांसपोर्ट में भी मदद कर सकते हैं. जो डिस्ट्रीब्यूशन जहाँ पे हो रहा है वहाँ भी पुलिस हमारी जा सकती है और जाएगी. ये हमने क्लियरली इंस्ट्रक्शन सबको दिए हैं. कहीं से अगर कोई डिस्ट्रीब्यूटर की तरफ से या कोई सेंटर से अगर हमको कोई रिक्वेस्ट आती है तो हम वहाँ पे डेफिनेटली अपना स्टाफ भेजेंगे. दरम्यान साठेबाजी आणि काळा बाजार करणाऱ्यांवर आता एस्मा अंतर्गत काय कारवाई होऊ शकते, आपण ती कारवाई काय होईल पाहूया. जीवनावश्यक वस्तूंच्या साठेबाजीला आता चाप बसणार आहे.
विना वॉरंट अटक होऊ शकते, तेव्हा तुम्ही साठेबाजी करत असाल, काळा बाजार करत असाल तर अटक तुम्हाला होऊ शकते. त्याचबरोबर अत्यावश्यक वस्तूंच्या साठ्यावर जप्ती येऊ शकते. तुम्ही जर साठा करून ठेवला तर तो जप्त होऊ शकतो. शिक्षा काय असतील? 2 वर्षांपर्यंत तुरुंगवास असेल, त्याचबरोबर दंड सुद्धा होऊ शकतो. तसंच परवाना जो आहे तोही रद्द केला जाऊ शकतो. तर युद्ध जरी आखाड्यात पेटलेलं असलं तरी त्याचे परिणाम आता भारतातल्या सर्वसामान्य माणसांच्या किचनवर होऊ लागलेत. गॅस सिलेंडर कमी पडतंय, त्यामुळे ग्राहकांनी आता पर्यायी व्यवस्था करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे गेल्या 2 दिवसात इलेक्ट्रिक शेगड्या आणि इंडक्शन कुकटॉपची मागणी वाढली आहे. दादरमध्ये एका दुकानात 2 दिवसात 50 इंडक्शन कुकटॉपची विक्री झाली. इथला आढावा घेतलाय प्रतिनिधी संकेत वरक यांनी. पाहूया. मला सांगा, आता गेल्या काही दिवसांमध्ये आता आपण पाहतो गॅसचा इश्यू झालेला आहे, गॅस सप्लाय होत नाही नीट, LPGचा वगैरे. त्याच्यामुळे कुठेतरी लोकांना एक भीती आहे की गॅस गेला तर काय करणार. तर गेल्या 2-3 दिवसांमध्ये काही इंडक्शनची विक्री वाढलेली आहे का? हां, वाढलीच आहे. म्हणजे नॉर्मली इंडक्शनचा जो सेल असतो दिवसात 1 किंवा 2 पीस, आता सध्या दिवसात 10-15 पीस नॉनस्टॉप जातातच इंडक्शन. सध्या आजच्या दिवसात सध्या आतापर्यंत 25 पीस ऑलरेडी सोल्ड आहे. आजच्या दिवसात 25 म्हणजे दिवस संपला पण नाही. हो, दिवस संपला नाही आतापर्यंत 25. आता हे समोर कस्टमर आहेत त्यांनी पण इंडक्शनच घेतलंय. एक कस्टमर येऊन त्यांचा बिझनेस असतो कमर्शियल वगैरे, ते 5-5 पीस इंडक्शन घेऊन जातात. त्यांना असं आता भीती वाटली आहे, कोणाला माहित नाही की कधी भेटणार गॅस आणि कधी नाही भेटणार. त्यासाठी लोक तर परचेस करतायत फॉर सेक्युअरसाठी. बाबा पुढे गॅस नाही भेटला तर कसं करणार, तर ते इंडक्शनसाठी ऑलरेडी सेक्युअर घेत आहेत सगळे. गेल्या 2-3 दिवसांमध्ये किती गेला असेल आकडा तरी पण? 2-3 दिवसात आता म्हणजे आजचं 25, कालचं 20, म्हणजे 50 एक पीस क्रॉस झाले ते आरामात. हो हो. बरं, ते कमर्शियलसाठी 5-5 घेऊन जातात, पण घरगुती आहेत का की बाबा एक घेऊन जाणार? डेफिनेटली घरगुती. आता हे मागचे आहेत ते पण घरगुती आहेत. नॉर्मली घरवाले पण घेऊन जात आहेत, त्यांच्यासाठी त्यांच्या रिलेटिव्हसाठी सगळे ऑलरेडी घेऊन जात आहेत. ओके. आणि याच्यामध्ये कोणत्या ह्याला ते जास्त पसंत येतं? ग्लास टॉपला देत आहेत की कॉईलला देत आहेत? ग्लास टॉप इज ऑलवेज प्रेफरेबल घरासाठी, कारण कॉईल थोडंसं वाजण्याचं चटका लागू शकतो तसं असतं इशू. तर ग्लास टॉप इज ऑलवेज बेटर. पाहायला मिळतो या दुकानात मी दादरला आहे. जवळपास गेल्या 2 दिवसांमध्ये 50 इंडक्शनची विक्री झालेली आहे. आज दिवस संपलेला नाही आहे आणि 25 इंडक्शन्स हे विकले गेले. त्यामुळे अर्थात कुठेतरी लोकांच्या मनात गॅस तुटवड्याची भीती आहे आणि त्या भीतीपोटीच लोक आता घरातून बाहेर पडतात आणि इंडक्शनला पसंती देतात. व्हिडिओ सुमेश यांच्यासह मी संकेत वरक, न्यूज 18 मराठी, मुंबई. या व्यावसायिक सिलेंडर तुटवड्याचा फटका लग्न सराईलाही बसलाय. सिलेंडर तुटवडा आहे, त्याच्यामुळे केटरर्सवर ऑर्डर रद्द करायची वेळ आली आहे. ऑर्डर रद्द कराव्या लागल्यामुळे या केटरर्सना मोठा आर्थिक फटका बसलाय. ऐन लग्नाच्या सीझनच्या तोंडावरती हा जो गॅस तुटवडा आला आहे, त्यामुळं अति भयंकर लोकांना त्रास होतो आहे. सगळे लग्न कार्य वगैरे सगळे बिझनेस ठप्प झाले आहेत. आमच्याकडे हजारो लोकांचं बुकिंग असल्या कारणाने आत्ता गॅस बिलकुल उपलब्ध होत नाही आहेत. आणि अगदी खूप आपण प्रेस केला तर मग ते 21 किलोची गॅस आहे की 4,000 रुपये, 5,000 रुपये अशी काही आडून किमती सांगतात. फ्रेश बुकिंग आहे, आता 14 तारीख आहे, मार्च 15 आहे, 20 आहे. त्यांना आम्ही 2 दिवसात गॅस उपलब्ध झाला नाही तर आम्ही त्यांना काही देऊ शकत नाहीत. तर त्यांच्याकडेही काही पर्याय नाही आहे, कारण त्यांना बाहेरूनही कुठे त्यांना सपोर्ट मिळत नाही किंवा इतर कोणी काम करून देणारे भेटत नाही आहे. सिलेंडरच्या कमतरतेचा फटका आता मुंबई महापालिकेच्या कॅन्टीनला बसलाय. सिलेंडर कमी पडतायत, त्याच्यामुळे मुंबई पालिकेचं कॅन्टीन बंद होणार आहे. हा पुरवठा झाला नाही तर उद्यापासून कॅन्टीन काही दिवस बंद राहील. या कॅन्टीनमध्ये पालिकेचे अनेक कर्मचारी जेवण करतात. कॅन्टीनमध्ये पुढचे काही दिवस इलेक्ट्रिक शेगडीवर चहा आणि तत्सम पदार्थच मिळणार आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये आहोत आपण, कारण मुख्यालय आहे आणि या मुख्यालयातलं हे सगळं कॅन्टीन आहे. आणि या कॅन्टीनमध्ये साधारणतः 1 ते 1.5 हजारापेक्षा जास्त सगळे कर्मचारी दररोज दुपारचं जेवण जेवत असतात. महानगरपालिकेचे कर्मचारी दररोज इथे जेवायला येतात? हो, जेवायला इथेच येतो. दुपारचं जेवण इकडेच असतं ना? चांगलं असतं ना जेवण? ठीक आहे, ॲव्हरेज आहे. आज उद्यापासून जेवण मिळणार नाही कॅन्टीनमध्ये? आता काय पर्याय नाही ना, भारतामध्येच समस्या आहे तर काय करणार. बरोबर. तर ती लोकांनी पण कोऑपरेट केलं पाहिजे सरकारला. बरोबर आहे, असंच लोकांनीच कॉर्पोरेट केलं पाहिजे, कारण हे सगळे कर्मचारी दररोज इकडे जेवायला येत असतात. पण आज अर्धा बाटला उरलेला आहे. उद्यापासून व्यवस्था नाही आहे असं कॅन्टीन चालकांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे जी परिस्थिती मंत्रालयात आणि इतर सगळ्या शासकीय आस्थापनांमध्ये आहे तीच परिस्थिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कॅन्टीनमध्ये देखील आहे. आणि इथे देखील आता उद्यापासून जेवण देता येणार नाही असं कॅन्टीन चालकांचं म्हणणं आहे. केवळ चहा आणि तत्सम पदार्थ जे इलेक्ट्रिक शेगडीवर देता येतील तेच आपण पुरवू शकतो असं देखील त्यांनी स्पष्ट केलेलं आहे.
व्हिडिओ जर्नलिस्ट सुधीर जाधव यांच्यासह सुमित सावंत, न्यूज 18 मराठी. कोल्हापूरमध्ये इथल्या मेसमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात गॅसची कमतरता आहे. शिवाय नाश्ता शेंटर सुद्धा आता इथं तुटवडा असल्यानं अडचणीमध्ये आलेत. कोल्हापुरात जेमतेम केवळ 1.5 दिवस पुरेल इतकाच गॅस शिल्लक आहे. त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रातल्या अनेक शिवभोजन थाळी केंद्रांमध्ये त्या सुद्धा बंद व्हायची शक्यता आहे. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे शिवभोजन थाळी केंद्र बंद पडण्याची शक्यता सांगितली जाते.